नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पशुधनाची मोठी हानी होत असून वर्षभरात तब्बल 14 जनावरांचा बळी बिबट्याने घेतला आहे. ही घटना आहे पोलादपूर तालुक्यातील रत्नागिरी आणि सातारा सीमावर्ती भागातील जंगल नजीकच्या लोकवस्त्यांमध्ये या घटना घडल्या आहेत. अलीकडेच शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी खडकवणे कातळी दत्तवाडी लगतच्या घनदाट जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात श्रीपत सकपाळ या शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याची घटना घडल्यानंतर ही संख्या 14 झाली आहे. या घटनेची माहिती नागेश श्रीपत सकपाळ व पळचील पोलीस पाटील आनंद निविलकर यांनी वन विभागाला कळवली. यावेळी पोलादपूर मंडलचे वनपाल बाजीराव पवार, वनरक्षक अमोल रोकडे व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील या जंगलात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ओमळी, फणसकोण, कातळी, खडकवणे, दत्तवाडी जंगलात बिबट्याने दहशत पसरवल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी पोलादपूर मंडल वन विभागाचे वनपाल बाजीराव पवार यांनी श्रीपत सकपाळ या शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याच्या घटनेपूर्वी पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची 13 जनावरे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्याची माहिती देऊन त्या सर्व जनावरांच्या मालकांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये भरपाईपोटी थेट रक्कम जमा करण्यात आली असल्याचे सांगितले. तहसीलदार कपिल घोरपडे तसेच वन विभागाचे वनपाल बाजीराव पवार यांनी पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी बिबट्याच्या वावराच्या चाहुली वेळी घाबरून न जाता सावधानता बाळगावी. रात्रीच्या वेळी जंगलातून जाताना येताना एक दोघे सोबत असणे गरजेचे असून बॅटरी आणि काठी सोबत बाळगल्यास स्वतःचे संरक्षण करता येईल असे आवाहन केले आहे. पोलादपूर तालुक्यातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात जनावरांच्या मृत्यूची घटना घडल्यास तातडीने पिंजरा लावून किंवा बोरिवली येथून राजीव गांधी नॅशनल पार्कचे पथक पाचारण करून तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल. मात्र तोपर्यंत पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे यावेळी वन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.